आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे. चिखल माती पाण्याने पाय नुसते भरून जातात, वाट मात्र पाऊले पंढरीची चालतात. कितीही संकट आली तरी नुसता पांडुरंग समोर येतो, काळोखातल्या वाटेवरती नुसतं प्रकाश ओसंडून वाहतो. हिशोब जमा खर्च सारे सगळे काही शून्य होतात, जेव्हा वारकऱ्याचे पाऊल वारीच्या वाटे चालतात. विठू माऊली म्हणलं की वारकरी लगेच हळवा होतो, एका क्षणात परक्याचा आपसूक असतो आपला होतो. धन्य तुझे भक्त आणि धन्य तुझी वारी, वारकऱ्यांच्या दुःखांवरती उपाय फक्त वारी. तुझ्याबद्दलच्या उत्सुकतेने वारीत मला आणले, तुझ्याबद्दलच्या उत्सुकतेने वारीत मला आणले. प्रत्येक वारकऱ्यात तुझे वेगळेच रूप दिसले, की वारीत आलो म्हणून काही मी काय वारकरी होत नाही, वारीत आलो म्हणून काही मी काय वारकरी होत नाही. वारकऱ्यांच्या नसातली विठ्ठल भक्ती अजून माझ्यात शिरली नाही, म्हणून म्हणतो स्वतःबद्दल भक्त नाही रे मी तुझा, तर आहे नुसता भोंदू रे. तुझ्या भक्ताची जागा घ्यायला दुसरा जन्म येईल रे. बोला पांडुरंग हरी.